जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुनश्च एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचं ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला खूपच जास्त समस्यांना सामोरं जावं लागत आहे, ज्यामध्ये तुम्हाला इनव्हॅलिड OTP, त्याचबरोबर ॲप्लिकेशन फॉर आधार ऑर्डर सबमिट आणि नो रिस्पॉन्स फॉर सर्व्हर अशा काही प्रकारचे एरर आहे. मित्रांनो, या सर्व एररचं सोल्युशन माझ्याजवळ आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओलासुद्धा लाईक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत वॉच करायचा आहे, जेणेकरून तुम्ही काही मिस करणार नाही, नाहीतर तुम्ही म्हणताल आमचा फॉर्म आज सबमिटच होत नाही. चला तर मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता आता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशनसुद्धा सांगूयात आणि तुमचा फॉर्म सबमिट करून द्यावात. तर पहा, आता वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला वेबसाईटच्या उजव्या कोपऱ्यामध्ये अर्जदार लॉग इन हा पॅरा दिसतोय. त्या पॅरावर गेल्यानंतर तुमच्यासमोर लॉग इनचे पेज ओपन होईल. तर सर्वात प्रथम आता जर तुमचं लॉग इन यापूर्वी झालं असेल तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून, त्याचबरोबर खाली नंतर कॅप्चा टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. जर तुमचं खाते नसेल तर तुम्हाला खाते नाही या पर्यायावर क्लिक करायचं आहे व आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं अकाउंट एक क्रिएट करायचं आहे. तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमचं इथं संपूर्ण नाव टाकायचं आहे. आधार कार्डवर जसं नाव आहे तसंच तुम्हाला नाव टाकायचं आहे. इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आहे. तर इंग्लिशमध्ये नाव टाकून झाल्यानंतर खाली तुमचा जो काही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे व या ठिकाणी खाली नंतर एखादा तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे. आता पासवर्ड कसा तयार करायचं हे सांगतो. सर्वात प्रथम आता समजा आपल्या चॅनलचं नाव आहे आनंद, तर आनंद नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला @ द्यायचं आहे. त्यानंतर 1 2 3 अशा प्रकारे तुम्ही पासवर्ड तयार करू शकता. हा पासवर्ड हा एकदम स्ट्रॉंग पासवर्ड आहे. तो पासवर्ड तुमचं वेबसाईटसुद्धा ॲक्सेप्ट करेल. तर अशा प्रकारे तुमचं जे काही नाव आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर त्याच्यासमोर @ द्यायचं आहे आणि त्याच्यासमोर 1 2 3 असं टाकून तुम्ही तुमचा पासवर्ड हा स्ट्रॉंग करू शकता. तर पाहू शकता मी माझा पासवर्ड हा तयार करून घेतला आहे. तर पाहू शकता आनंद @123 अशा काही प्रकारे आपण पासवर्ड तयार केला आहे आणि तोच पासवर्ड आता तुम्हाला खाली टाकायचा आहे. त्याची पुष्टी करायची आहे. त्यानंतर पासवर्डची पुष्टी करून झाल्यानंतर खाली येऊयात. खाली आल्यानंतर आता तुम्हाला तुमचे जे काही जिल्हा आहे ते तिथं सिलेक्ट करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला एखादा समजण्यासाठी एखादा आपण जिल्हा तयार करूयात. तर एखादा जिल्हा मी सिलेक्ट करून घेतो आहे. तर समजण्यासाठी मी एखादा कोणताही जिल्हा सिलेक्ट करणार आहे. तर यवतमाळ मी जो काही जिल्हा आहे ते सिलेक्ट केला आहे. त्याच्यानंतर त्यातलाच एखादा तालुका आपण सिलेक्ट करून घेऊयात. तर मी आता जिल्हा नंतर तालुका सिलेक्ट केला आहे. त्याच्यानंतर तुमचं जे काही गाव आहे तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे. तुमचं गाव टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन पाहायला मिळणार आहे. तर एखादं तुमचं गाव निवडायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी तुमचं गाव निवडल्यानंतर आता तुम्हाला तुमची महानगरपालिका व नगरपालिका असल्यास टाकायचं आहे. तर तुमच्या गावाला महानगरपालिका किंवा नगरपालिका नसेल तर तुम्ही लागू नये असं सुद्धा पर्याय निवडू शकता. तर या ठिकाणी आपण लागू नये असा पर्याय निवडणार आहोत. नंतर खाली आल्यानंतर आता ऑथराइज्ड पर्सनमध्ये तुम्हाला सामान्य महिला हा पर्याय निवडायचा आहे. जर तुम्ही सेतूमध्ये फॉर्म भरत असाल तर तुम्ही सेतू चालत असाल, CSC सेंटर असेल किंवा तुम्ही ग्रामसेवक असाल, आशा सेविका असाल, अशासाठीसुद्धा ऑप्शन आहेत. तर तुमचं जे काही ऑप्शन असेल तुम्हाला तिथं निवडायचं आहे. त्यानंतर खाल्यानंतर सर्व टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायच्या आहेत व खाली कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकून झाल्यानंतर साइन अप या बटनावर तुम्हाला टॅप करायचं आहे. जसं हे साइन अप या बटनावर टॅप करताल तुमचं अकाउंट हे व्यवस्थितरित्या तयार होऊन जाईल. त्यानंतर तुमचं अकाउंट हे सक्सेसफुली क्रिएट झालं आहे. तर पाहू शकता मेलसुद्धा आलं आहे. तर वरती आल्यानंतर आता तुमचा मोबाईल नंबर आपण जो काही टाकला होता तो मोबाईल नंबर तिथं तुम्हाला निवडायचा आहे. मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला खाली पासवर्ड जो आपण टाकला होता @आनंद @123 तो पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा वगैरे सर्व टाकून झाल्यानंतर तुम्हाला आता डायरेक्ट लॉग इन करून घ्यायचं आहे. जसं आता तुम्ही लॉग इन या पर्यायावर जाताल तर पाहू शकता आपलं सक्सेसफुली लॉग इन झालं आहे. वरती आपल्याला मेसेजसुद्धा आला आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला इथे एक मेन्यूचं ऑप्शन दिसतं. ते मेन्यूवरती गेल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज या बटनावर टॅप करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा टाकून जो काही तुमचा OTP आहे तो तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला OTP येऊन जाईल. तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक पाहिजे, त्याच्यावर तुम्हाला OTP येईल. OTP सेंड झाल्यानंतर आता तुम्हाला तुमचा OTP टाकून घ्यायचा आहे. OTP टाकण्यासाठी तुम्हाला इथं 10 मिनटं देत आहेत, परंतु मित्रांनो यामध्ये तुम्हाला खूप जास्त अडचणीचा सामना करावा लागत आहे, ज्यामध्ये तुम्हाला आपला OTP बरोबर टाकूनसुद्धा आपल्याला इनव्हॅलिड OTPचा प्रॉब्लेम दाखवत आहे. त्याचबरोबर काहींना नो रिस्पॉन्स फॉर सर्व्हर अशा काही प्रकारचा एरर येत आहे आणि काहींना ॲप्लिकेशन फॉर आधार ऑर्डर सबमिट अशा काही प्रकारचे एरर पाहायला मिळत आहे. मित्रांनो, असे सर्व एरर जर तुम्हाला पाहायला मिळत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर पहा, मी आता सर्वात प्रथम माझा जो काही OTP ते टाकून घेतो आहे आणि जसे आता मी लॉग इन करण्याचा प्रयत्न करतो आहे तर पाहू शकता इनव्हॅलिड OTPचा आपल्याला ऑप्शन पाहायला मिळतो आहे. तर हा जो ऑप्शन आहे तो कशामुळे पाहायला मिळतो आहे तर पहा मित्रांनो, एकाठी सर्वजणे वेबसाईटवरती येत आहेत आणि त्यांचा फॉर्म भरणे बाकी आहेत. असे सर्वजण वेबसाईटवरती फॉर्म भरण्यासाठी येत आहे. तर पहा या ठिकाणी एकाच वेळी पोर्टल सर्वजण फॉर्म भरण्यासाठी येत आहे. त्यामुळे मित्रांनो आपल्याला वेबसाईटवरती वेगवेगळ्या प्रकारची एरर पाहायला मिळत आहे. तर याचं सोल्युशन काय? तर सोल्युशन याचं असं आहे, वारंवार ट्राय करणं हाच याचा पर्याय आहे. वारंवार ट्राय केल्यानंतर तुमचं OTP सक्सेसफुली व्हेरीफाय होऊ शकतो. मी सुद्धा अशा काही प्रकारे व्हेरीफाय केलं आहे. मी रात्री किंवा अपरात्री असा फॉर्म भरला नाही, दुपारीच मी फॉर्म भरत होतो.
दुपारी ट्राय केल्यानंतर माझा फॉर्म हा सक्सेसफुली OTP व्हेरीफाय झाला आणि पुढे गेला आहे. तर पाहू शकता नोंदणीसाठी आजचा सुद्धा आता मला पर्याय आला आहे आणि एकदम मी आता माझा पुढं फॉर्म भरू शकतो. अशा काही प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म हा भरू शकता. तर तुम्हाला एरर येत असेल तर चिंता करू नका, ट्राय करत राहा. नक्कीच तुमचं प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा फॉर्म हा सबमिट होऊ शकतो. तर अशा काही प्रकारे आता तुम्हाला पुढं तुमचा अर्ज भरून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती तुमची व्यवस्थित ते फिल करायची आहे. सर्व माहितीमध्ये तुमचं नाव, तुमच्या वडिला किंवा पतीचं नाव, त्याचबरोबर तुमची जी काही जन्मतारीख आहे जन्मतारीख टाकायचं आहे. त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव जर बदललं असेल तर ते नाव टाकायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्ही महाराष्ट्रातील लाभार्थी आहात का किंवा तुम्ही परराज्यातील आहेत ते तुम्हाला इथं निवडायचं आहे. व त्यानंतर आता पुढची माहिती बघूयात. पुढची माहितीमध्ये गेल्यानंतर पाहू शकता अशा काही पर्यायाचे तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळतील. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पहिला पर्याय असा आहे, अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे. तुमचा संपूर्ण पत्ता तुम्हाला टाकायचा आहे. आधार कार्डवरती जो पत्ता आहे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा जर तुमचा पत्ता वेगळा असेल तर सुद्धा तुम्ही इथं टाकू शकता. त्यानंतर आहे तुमचा जिल्हा, त्यानंतर तालुका टाकून झाल्यानंतर गाव टाकायचं आहे. गाव टाकून झाल्यानंतर तुमची महानगरपालिका किंवा नगरपालिका तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर आहे तुमचं मतदारसंघ, तर तुमचं मतदारसंघ टाकायचं आहे. मतदारसंघामध्ये तुमचं जिल्ह्याचं व तुमचं तालुक्याचं नाव टाकलेलं आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर मतदारसंघ टाकून झाल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथं खाली आहे शासनाच्या इतर विभागातील जी काही तुमची योजना आहे त्यामध्ये तुम्ही भाग घेत आहात का. शासनाच्या इतर योजनेमध्ये जर यापूर्वी सहभाग नोंदवला असेल तर होय करू शकता, नसेल तर नाही करू शकता. त्यानंतर खाली आहेत अर्जदाराचे तुम्हाला बँक डिटेल एकदम व्यवस्थितरित्या टाकायचे आहेत. कारण की मित्रांनो, बँके जर काही चुकलं तर पैसे दुसरीकडे जाऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला बँकेचे संपूर्ण नाव इथं निवडायचं आहे. त्यानंतर बँक खातेधारकाचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर एक खाते क्रमांक टाकायचे आणि खाते क्रमांकाची पुन्हा पुष्टी करायची जेणेकरून तुमचा खाते क्रमांक हा चुकणार नाही. त्यानंतर IFSC कोड, तर IFSC कोड हा सुद्धा तुम्हाला एकदम बरोबर टाकायचा, चुकायचा नाही अजिबात. व मित्रांनो, आता ही सर्वात शेवटची स्टेप ते म्हणजे तुमचे डॉक्युमेंट, म्हणजे तुम्हाला आता तुमचे कागदपत्र अपलोड करायचे आहेत. तर कागदपत्र कोणते पाहिजे ते तुम्हाला अगोदर सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला लगेच ते अपलोड करून द्यायचे आहेत. तर सर्वात प्रथम तुम्ही इथे वाचू शकता, सर्व माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. तुम्हाला कोणते डॉक्युमेंट पाहिजेत, त्याचबरोबर कोणतं डॉक्युमेंट नसेल तर ते सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. जे डॉक्युमेंट असेल ते इथे तुम्हाला निवडायचे आहे. तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला अगोदरच ते टाकून घ्यायचे आहेत किंवा स्कॅन करून वेबसाईटवरती व्यवस्थितपणे अपलोड करायचे आहेत. तर यामध्ये तुम्हाला काही चुकायचे नाही आहे. मित्रांनो, तुम्हाला हमीपत्रसुद्धा पाहिजे तर हमीपत्राची लिंकसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. टेलिग्राम चॅनलला तुम्ही अजूनसुद्धा जॉईन झाला नसाल तर लगेच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला आता इतर कोणती माहिती असेल ते तुम्हाला टाकायची आहे. तुमच्याजवळ पिवळं किंवा केशरी कुपन असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. कुपनाचे दोन्ही तुम्हाला जे काही पानं आहे ते व्यवस्थित जोडायचे आहे, जॉईन करायचे आहेत. मित्रांनो, तुम्हाला जे जॉईन करायचे माहीत नसेल तर त्यावरसुद्धा आपण व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंकसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती आय बटनमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला आधार कार्ड त्याचबरोबर तुमचं जे काही कुपन आहे ते तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या जोडून घ्यायचं आहे, जॉईन करायचं आहे. जॉईन केल्यानंतर अपलोड करायचं आहे. जर तुम्ही जॉईन केलं नाही तर तुमचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा डिसअप्रूव्ह होऊ शकता. तर पाहू शकता अशा काही प्रकारचं तुमचं अर्जदाराचं हमीपत्र तुम्हाला पाहिजे. तर हमीपत्रामध्ये तुम्हाला व्यवस्थित सर्व साईन करायचं आहे, टिक मार्क करायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमची सही आहे आणि तो हमीपत्र तुम्हाला फोटो घ्यायचा आहे. फोटो घेतल्यानंतर तुम्हाला अर्जदाराचे हमीपत्र या पर्यावर जाऊन ते हमीपत्र तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचं आहे. सर्व माहिती तुम्हाला एकदम बरोबर भरायची. त्यानंतर तुमचा आधाराचा फोटो तुम्हाला इथं पाहिजे. तर अर्जदार तुम्हाला जर लाईव्ह असेल तुमच्यासमोर तर एकदम भारी, तुम्ही लाईव्ह त्याचा फोटो घेऊ शकता किंवा तुम्हाला काय करायचं त्याचा जो काही त्याचा पासपोर्ट साईज फोटो आहे तो तुम्हाला घेऊन ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्याचा स्कॅन करायचा आहे आणि त्याचा फोटो हा अपलोड करून द्यायचा आहे. तिनेसुद्धा तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह होऊ शकतो. यानंतर तुम्हाला सर्व माहिती एकदम व्यवस्थित ते फिल करून घ्यायची. त्यानंतर ओके झाल्यानंतर पाहू शकता तुम्हाला इथं जर काही चुकीच्या जर माहिती भरलं असेल तर तुम्हाला इथं लगेच चेंज करून घ्यायचे जेणेकरून नंतर तुम्हाला काही अडचण होणार नाही. तर या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती तुमची व्यवस्थित ते भरलेली असेल तर लगेच तुम्हाला पुढे जायचं आहे. पुढे झाल्यानंतर तुम्हाला इथं खाली एक कॅप्चा आला आहे, कॅप्चा टाकून घ्यायचा आणि पुढे तुम्हाला आता लॉग इन करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता आता जर तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली भरून झाला आहे. या ठिकाणी तुमचा फॉर्म हा भरून झाल्यानंतर आता तुम्हाला चेक करायचा आहे तो यापूर्वी अर्ज केल्यामध्ये आला आहे की नाही. तर पाहू शकता आपला फॉर्म हा सक्सेसफुली यापूर्वी केले अर्ज या पर्यायामध्ये आला आहे आणि आपला फॉर्म हा सक्सेसफुली भरून झाला आहे.
तुम्हालासुद्धा अशा काही प्रकारे तुमचा फॉर्म हा घरबसल्या भरून घ्यायचा आहे. काही चुकीची माहिती तुम्हाला भरायची नाही, सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर वेगवेगळ्या प्रकारची एरर जर पाहायला मिळते असेल तर चिंता करू नका. तुम्हाला वारंवार ट्राय करत राहायचं आहे. तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट होऊ शकतो. कारण की मित्रांनो, मी पण खूप जास्त ट्राय केल्यानंतर हा जो फॉर्म आहे तो माझा सबमिट झाला आहे. अशा काही प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म आता घरबसल्या सबमिट करू शकता. तुम्हाला इतर कुठेही ठिकाणी जायची गरज नाही. तुम्ही सेतू कार्यालयामध्ये गेला तर ते म्हणत आहे वेबसाईट चालत नाही किंवा ॲप चालत नाही. तुम्हाला त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवायचा नाही. तुम्हाला तुमचं जे काही वेबसाईट आहे, वेबसाईटवरती आल्यानंतर अशा काही प्रकारे मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला आता याच पर्यायावरती येऊन डबलसुद्धा फॉर्म भरू शकता. तुम्हाला इतर तुमच्या घरातील कोणाचा फॉर्म भरायचा असेल परत तुम्हाला लॉग इन करायची गरज नाही. लगेच तिथे येऊन तुम्ही तुमचा फॉर्म हा भरू शकता. तर मित्रांनो, असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. नक्कीच तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तर भेटूयात मित्रांनो पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो.